ऑफ सफाळे, ब्रँड ऑफ चाफेवाडी, अर्थात आमचे जवळचे मित्र प्रणय पाटील यांना पण पाहतात रोहित शर्माचे हार्ड फॅन. आणि पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला फक्त दिशा दिली. जबरदस्त स्ट्रोक इथे मात्र कन्वर्ट केले. प्रणयचं स्वागत स्वॅग से. अमरदीप जलसार बी संघाचा फलंदाज परागच्या बॅट मधनं आलाय चौकार. 4. पहिल्याच बॉलवरती मात्र आपण पाहतात इथे चौकार शोधलाय आणि जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्लास 1 रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय थोडीशी प्रणयची लाईन भरकटली, थोडी ओव्हर पिच पद्धतीची राहिली आणि त्याला थ्रू द कव्हर इनटू द गॅप महेश घरत यांनी चेस केलं, परंतु तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा राहिला. हर्षला आपण पाहताय, जगदीश पाटील यांना आपण पाहू शकाल बॅकवर्ड फाईन लेग मध्ये, आणि त्यांचेच पुत्र हर्ष आपण पाहताय. सकाळच्या सत्रात देखील आपण पिता पुत्र ही जोडी पाहिली. पुन्हा एकदा आपण पाहताय चांगला स्ट्रोक मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे महेश घरत, चांगलं फील्ड त्यांनी देखील केलंय. धावसंख्या बघता बघता इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना पराग आणि प्रफुल्ल एकाच राशीचे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पीपी पराग आणि प्रफुल्ल 2 बॉल आणि 6चा खेळ झालाय. आमच्या समवेत आमचे साथी गुणलेखक शुभम यांना आपण पाहताय, एक जबरदस्त गुणलेखक. ज्यावेळेला विराटन प्रीमियर लीग असते त्यावेळेला सातत्याने त्यांचं योगदान असतं. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणलेखक म्हणा, सर्व काही मॅनेजमेंटच्या व्यवस्थेमध्ये ते बिझी असतात. प्रणय पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, समोर प्रणय असेल हरकत नाही. मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतायत धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचतोय आणि प्रणय पाटील यांच्या विरोधात आक्रमण. जगदीश पाटील यांनी येऊन अनुभव शेअर केला प्रणयला. प्रणय देखील चांगले खेळाडू आहेत, परंतु या वेळेला प्रणयच्या विरोधात काय फटकेबाजी होत आहे, काय टोलेबाजी होत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4. बॅक टू बॅक सलगचा दुसरा. जबरदस्त बॅटिंग करत असताना एका बाजूला पराग आणि त्यांच्या साथीनं प्रफुल्ल यांना आपण पाहतात. प्रफुल्ल आतापर्यंत एकही बॉल खेळलेले नाहीत. जे 4 बॉल इथे मात्र खेळलेत, जे 4 बॉलचा खेळ झालाय तो पराग यांनी अतिशय सुंदर जबरदस्त पद्धतीनं. चेंज ऑफ द पेस. यावेळेला चेंडू मात्र फाईन लेगला. जगदीश पाटील तिथे पोहोचतील त्या बॉल पर्यंत. कोण सांगणार नाही की 50 वर्ष त्यांना परिपूर्ण झालीत. काय चपळ आहेत. आणि आपण पाहताय त्यांच्याच माध्यमातून त्या बॉलला फील्ड होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा या धावफलकावरती आहेत. प्रणयचं षटक थोडंसं कॉस्टली. स्वतः देखील निश्चित स्वरूपात नाराज असेल की 16 धावा पहिल्या षटकात संघ अपेक्षा माझ्याकडून वेगळ्या करतो, परंतु आता धावसंख्या आले 16. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिथे महेश घरत पोहोचतील आणि शेवटच्या क्षणाला महेश घरत यांच्या हातातून तो चेंडू निसटला आणि धावसंख्या बघता बघता 2 परिपूर्ण झाल्या. धावसंख्या 2 न आकार घेत धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचतोय. महेश घरत यांनी भरपूर लॉंग चेस केलं, परंतु तेवढंच सोपं नसतं. जे कॉमेंट्री बॉक्स मधून क्रिकेट बघायला सोपं वाटतं तेवढा मैदानाच्या आतमध्ये हाताळायला तेवढंच सोपं नसतं. ते खऱ्या अर्थानं कठीण. बघा, भरपूर प्रयत्न केले महेश घरत यांनी, परंतु तिथून नाही मिळाला. झेल टिपण्यासाठी प्रयत्न चांगले राहिले, कॅच पूर्ण करता आला नाही. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या ह्या फलकावरती आहेत 18. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहताय अमरदीप जलसार बी बॅटिंग करते. टॉस जिंकला अक्षय पाटील यांनी, परंतु टॉस जिंकल्यानंतर जर आपण पाहिलं तर जो निर्णय यायला जिथून अपेक्षा होत्या महत्वाच्या गोलंदाजाकडनं, त्या गोलंदाजा
विपक्षामध्ये धावा आल्या. आता प्रथमेश बंटी यांना आपण पाहताय आणि बंटी आलेत आणि बंटीनं इथे विकेट मिळवून दिली. हीच ओळख बंटीची कायम आपण पाहिलंय. जेव्हा जेव्हा संघाला गरज त्या वेळेला बंटी अनेक वेळा उभा राहताना आपण पाहिलाय. गॉन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय जो फलंदाज बाद झालाय प्रफुल्ल. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, त्याला मात्र अगदी जागेतून खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटचं प्रॉपर टायमिंग नाही झालं. जिथे शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते त्यांनी मात्र अचूक झेल तिथे मात्र कॅरी केला. आता फलंदाज जे दाखल झालेत संघाचे कर्णधार वैभव यांना आपण पाहतायत. मजबूत यष्टीचे मजबूत बांध्याचे आहेत. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल किनी सरांचं इथे पुन्हा एकदा आगमन होते. सकाळच्या सत्रात त्यांच्या शुभ हस्ते मात्र तो टॉस झाला होता. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय दशरथ घरत सर असतील, चंद्रकांत पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण घरत सरांना आपण पाहताय, कल्पेश पाटील सरांना आपण पाहताय, कल्पित पाटील सर आहेत आणि असे आमचे मान्यवर नितेश यांना देखील आपण पाहतोय. आणि सर्व आता आपल्या घरचा संघ आहे तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांचा खेळ पाहण्यासाठी 18 धावा धावफलकावरती प्रथमेश बंटी आलाय आणि बंटीने पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र मिळवली. दुसरा बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, परंतु खेळपट्टीवरती टप्पा त्यांना हाताळता आला नाही. ज्या अनुषंगाने या बॉलला फेकून दिलंय ऑन साइडला. षटकार. वैभव यांनी पहिल्याच बॉलवरती षटकाराने केलेली सुरुवात आणि ते या 6 धाव्यांनी धावसंख्या 24. पहिलं षटक 18 धाव्यांचं, दुसऱ्या षटकात सुरुवात झाली त्यावेळेला विकेट मिळाली आणि तदनंतर या षटकातला दुसरा बॉल गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, मिश्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला तो बॉल फुलर लेन मध्ये कन्वर्ट होत असताना वैभवनं अतिशय सुंदर फटका खेळला सीमारेषेच्या पलीकडे. 24 धावा. पुन्हा एकदा दिशा से भटके तो पडेंगे फटके, डाऊन द लेग बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा 6. पुढचे महिन्याची तारखला 12 गयो पुरी तुला मिलाया. सलग बॅक टू बॅक 2 षटकार. अक्षय पाटील थोडेसे नाराज. बंटी आपल्याला पाहायला मिळतील, कमबॅक करून देतील का? इथे मात्र आपण पाहताय अक्षय पाटील यांच्याकडून झाली चुकी आणि या चुकीला माफी नाही. 2 षटकार तदनंतरचा चौकार. धावा येणं गरजेचं आहे, त्या कशाही येऊ देत. मग क्षेत्ररक्षक चुकी करतोय म्हणून येत आहेत, परंतु फलंदाजाला इथे निश्चित स्वरूपात आता एक महत्वाचा त्यांनी जो भागीदारी कॉन्ट्रीब्युशनचा जो विचार होता तो चांगल्या रीतीनं इथे देखील कन्वर्ट केलाय. दोन्ही फलंदाज दोन्ही बाजूनं बरोबरीची मारामारी होते. एका बाजूला आपण पाहिलं तर नुकताच आलेले वैभव हेही चांगली फलंदाजी करतायत, तर एका बाजूला 6 बॉलमध्ये परागनं तोही खेळ चांगला केलाय. षटक क्रमांक आपण पाहताय दुसरं. 34 धावा त्या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आपण पाहताय 4 बॉलचा खेळ झालाय. बंटी तयार. हा बॉल चांगला हाताळलाय. बॉल पडल्यानंतर उसळी देखील मिळाली. उंच पुरा असे बंटी आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गुड लाईनला मात्र बॉलला पिचिंग केलं आणि तदनंतर तिथून त्या बॉलला उसळी मिळाली. डॉट बॉल. 16 धाव्यांचा ते आतापर्यंत खर्च झालाय. बंटी यांचा पुढचा बॉल. चांगला बॉल. हा बॉल चांगला हाताळलाय. शुभम देखील जसा बॉल सुटला गेला तेव्हा शुभमच्या देखील मुखातून एकच आवाज आला की अतिशय सुंदर चेंडू आहे. चांगला चेंडू इथे हाताळलाय. षटक संपलंय ते म्हणजेच दुसऱ्या षटकाचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वरती 1 गडी बाद अशी स्थिती सध्या बॅटिंग करताना अमरदीप जलसार बी या संघाची. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. पालघरचे बाजार आहे मैत्रा, पालघरचे बाजार आहे. झुमका घेऊन मला दे मैत्रा, झुमका घेऊन मला दे.
गोलंदाज तयार. दुसरं षटक फेकण्याकरिता प्रणय दत्तात्रय पाटील यांना आपण पाहतायत. मागे काय झालं हे विसरत नाविन्यपूर्ण संघासाठी काहीतरी करायचं आहे या भूमिकेने तुम्हाला यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे मात्र प्रथमेश बंटी आपण पाहतायत आणि बंटी कडून ह्या चुका भरपूर कमी वेळा होताना पाहायला मिळाल्यात, परंतु या वेळेला ती चुकी झालेली आहे. आपण पाहताय लॉंग ऑफला खेळला होता त्या बॉलला, परंतु कॅरी नाही करता आलं. बंटीने देखील लॉंग चेस केलं होतं, परंतु या पद्धतीचे झेल टिपण्यासाठी बंटींना अनेक वेळा आपण पाहिले. बाहेर रिप्लेच्या माध्यमातून प्रणय यांनी चांगला चेंडू हाताळला होता. मिनी हेलिकॉप्टर उडवला होता पराग यानं आणि तिथे बंटी पोहोचले. अगदी शेवटच्या क्षणाला तो झेल धरती मातेला दान दिला. पुढचा बॉल ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक तिथून पोहोचतील आणि चिनू यांना आपण पाहतायत. धावसंख्या मिळेल तुम्हाला इथे 1. या धावसंख्या 1 ना आकार घेत 37 धावा या धावफलकावरती आहेत. जगदीश पाटील हेही तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवरती बघायला मिळतील. तदनंतर सुरेंद्र घरत सारखा गोलंदाज श्रीकृष्ण चाफेवाडी या संघाकडे आहे. अक्षय पाटील फलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतील दुसऱ्या डावामध्ये. खोलवर टपाचा बॉल, चांगला बॉल. मिडविकेट स्क्वेअर लेगला मात्र तिथून क्षेत्ररक्षक पोहोचतील 2 आणि बॉलला उचलतील, फेकी येईल. तदवरती जर आपण पाहिलं तर धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 38 या धावसंख्येवरती. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातला जर आपण पाहिला तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 38 धावा धावफलकावरती आहेत. प्रणय एका बाजूला आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती, तर दुसऱ्या बाजूला पराग हाही इन्फॉर्म फलंदाज. यष्टी जरूर आखूड आहे, परंतु आक्रमकता आणि टायमिंग हे भरपूर दोन्ही गोष्टी त्याच्याकडे चांगल्या आहेत असा फलंदाज पराग. त्यांच्या साथीनं वैभव यांना आपण पाहतायत, ज्यांनी भरपूर छान पद्धतीने खेळ केला. जर आपण फील्ड तपासून पाहिली तर एक एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाहतो, एक लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आपण पाहतात. तदनंतर जर पाहिलं तर एक मिड ऑनला खेळाडू आहे. तदनंतर आपण पाहतो मिड विकेटला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे. असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकरचा बॉल आणि त्या बॉलवरती वैभवनं सांगितलंय की हा येईल इथून जरूर षटकार. संघाला जिथे गरज आहे त्यावेळेला अमरदीप जलसार बी संघाचा संघनायक कर्णधार लीडिंग फ्रॉम दी फ्रंट सेनापती तुमचा कसा असावा निश्चित स्वरूपात सो संघाला पुढे घेऊन जाईल आणि ते त्याने दाखवून दिलं. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त टोलेबाजी मैदानाच्या आतमध्ये होते. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बघा, थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल त्याच्यावरती पुल केलंय आणि इथे 6 धावा निवडल्या त्या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचतात 45. धावगती अगदी वेगाने. खडे खडे स्ट्रोक खेळलात, फक्त ताकद लावली त्या बॉलवरती आणि डीबीएन लाईव्हच्या टीमचं देखील कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क. गोलंदाज प्रणय 5 बॉल आतापर्यंत त्यांच्या षटकात फेकून झालेत, जिथे 45 धावा आणि प्रणयच्या खात्यामध्ये विकेट मिळाली नाही. हे खूप कमी वेळा असतं चित्र क्रिकेट पटलावरती, परंतु क्रिकेटचा खेळ रोज सेम नाही, सारखा नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावसंख्या जर आता तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 45 वरती. एक गडी जरूर बाद झालाय, पण वैभव याला सूर सापडला, ज्यानं 7 बॉल मध्ये 23 धावांची वादळी खेळी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल. क्षेत्ररक्षक तिथे आहेत चिनू. धावसंख्या आपण पाहताय तर पुन्हा एकदा डीप मधून प्रोटेक्शन मिळेल. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण होतंय, षटक संपतंय आणि षटकाखीर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 46 धावा. आता उर्वरित 2 षटक कुणाकडे अक्षय पाटील जातील आणि अक्षय पाटील कुणाकडे जातील हे तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. सोन्यासारखा धाडेला हा संसार नांदण नांदण होत रमात नांदण, नांदण नांदण होत रमात नांदण. जीवाच्या संसारी जसं टिपूल चांदण, जीवाच्या संसारी जसं टिपूल चांदण, जीवाच्या संसारी जसं टिपूल चांदण. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी प्रेझेंट. चाफेवाडी चषक सफाळे धमाका आणि नितेश कदम सरांना मी पाहताय. निश्चित स्वरूपात आता लंच ब्रेक करिता पोहोचतील ते आणि अतिशय सुंदर पंचांची भूमिका जे तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 46 सुरेंद्र घरत. सुरळी या नावानं भरपूर प्रेम मिळालं आणि तेच सुरेंद्र घरत आपल्याला पाहायला मिळतात. अगदी योग्य रीतीने मोजमापणी करून आता गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहतायत योग्य पिचिंग, योग्य लाईन, योग्य लेंथ
या तिन्ही गोष्टींचं तुम्हाला एकत्रित मेळ आणून, कारण पहिले जे 2 गोलंदाज महत्वाचे राहिले त्यांच्यावरती आक्रमण झालं. आता इथून सुरेंद्र घरत ह्या गोलंदाजाला एक महत्वपूर्ण इथून भूमिका अदा करावी लागेल. 6 बॉल सुरेंद्रचे. पहिला बॉल त्यातला ओव्हर द स्टंप्सनं खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पोहोचतात महेश घरत. चांगली फेकी, अचूक फेकी. धावसंख्या इथून परिपूर्ण होतील, 2 परिपूर्ण होतात. धावांची गती आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 48 धावा. धावांचा वाढता वेग दुसऱ्या डावाचं थोडंसं टेन्शन इथून क्रिएट करेल श्रीकृष्ण चाफेवाडी या संघावरती, परंतु त्यामध्ये देखील तुल्यबळ खेळाडू आहेत, तब्बर खेळाडू आहेत. अक्षय पाटील, प्रणय पाटील, टायगर अभि जिंदा आहे असं म्हणत असताना आपण पाहतायत जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेटला क्लिअर करणारा, आसमानाला गवस निघालणारा आलाय सुरेंद्रच्या विरोधात षटकार. जंगल में कैसे ए भल्या भल्यांना करतोय ढेर, और जंगल में है कैसे भल्या भल्यांना कर. थँक्यू सो मच. युवा खेळाडूंनी असलेला संघ अमरदीप बी आणि इथे युवा कौशल्य, युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. काय जबरदस्त फलंदाजी. वैभव 10 बॉल 32 धावांचा खेळ केलाय त्यानं. इथे जर आपण पाहिलं तर पंचांच्या 2 हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल. मागच्या बॉलवरती जो षटकार खेळला त्या षटकाराचं थोडंसं दडपण सुरेंद्रवरती असेल, वेग जास्त हाताळण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे मागणी केली त्यांनी की वॉर रूम मध्ये हा चेंडू आमचा तिसरे पंच तो आता यस पोहोचतील. नितेश कदम सर म्हटलं की सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार त्यावेळेत, जे त्यांचं काम आहे ते निश्चित स्वरूपात ते पोहोचवणार. आता 55 धावा आता फलकावरती आहेत. या बॉलला पंचांनी वाईट घोषित केलंय. वॉर रूम मध्ये आपण पाहणार आहोत प्रवीण पाटील आणि डिबेनची टीम जे काही क्लिअर फेअर असेल ते पोहोचवतील. इथे जर आपण पाहिलं तर आता व्हाईट बॉल, इथे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जो पंचांचा सिग्नल होता तो तिथून आता पुढे राहील आणि रिव्ह्यू लॉस होतोय तो म्हणजे संघाचा श्रीकृष्ण चाफेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण तपासली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 55 वरती. 4थं षटक चालू आहे आणि 4थ्या षटकात धावांचा वेग उंचावत असताना 2 बॉलमध्ये 9 धावा इथे देखील खर्च होत आहेत. ब्रेक थ्रू खूप महत्वाची भूमिका. गोलंदाज तयार. फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. प्रथमेश देखील आहेत. तिघांच्या मधोमध चेंडू पडला. कोणी कॅच कॅरी करायचंय ह्याच्याकडे लक्ष राहिलं नाही आणि तिन्ही देखील एकमेकांकडे बघत राहिलेत. नाराज इथे मात्र होत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अक्षय पाटील देखील यष्ट्यांच्या मागून थोडीशी नाराजगी व्यक्त करत असताना प्रणय पाटील देखील लॉंग ऑफ मधून पोहोचले होते. डीपेक्सच्या कव्हर मध्ये प्रथमेश देखील आले आणि आपण पाहतोय जे मिड ऑफला आहेत कौशिक तेही आले, परंतु तिघांच्या मधोमध चेंडू पडला आणि शेवटच्या क्षणाला मोये आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू बऱ्याच काळ हवेत होता. प्रथमेश आले, प्रणय आले, कौशिक आले आणि तिघांमध्ये डिसिजन झालं नाही की कॅच कोणी कॅरी करायचंय. त्या अनुषंगाने तिथे धावसंख्या मिळाल्या 257. पुढचा बॉल सुरेंद्र घरत. खोलवर टप्प्याचा बॉल. आता क्षेत्ररक्षक तिथे महेश घरत पोहोचतील आणि महेश घरत पोहोचतील, परंतु चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. क्रिकेट समवेत बैलगाडा शर्यत ही आता महाराष्ट्रात प्रसिद्ध खेळ होत चाललाय. मागची 4 ते 5 वर्ष जर आपण तपासून पाहिली तर बैलगाडा शर्यतीने देखील तुम्हाला सगळ्यांना वेळ लावलाय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सुरेंद्र 4 बॉलचा खेळ परिपूर्ण करतात. 61 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती. गोलंदाज तयार. या वेळेला समोरच्या दिशेनं प्रणय पाटील पोहोचतील. प्रणय पाटीलला देखील बीट करत बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार.
थँक्यू सो मच. 13 बॉल आणि 42 धावा. वैभव कर्णधार कसा असावा. धावसंख्या 65, 65 लॉस ऑफ 1. शेवटचा बॉल या षटकातला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतात ताकदीचं प्रदर्शन करतायत. चेंडू जर त्यांच्या रेंज मध्ये आला तर तो सीमारेषेच्या जवळ पडणार नाही. अगदी आपण पाहताय लॉंग डिस्टन्स गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मात्र आपण पाहताय फिरून मारण्याचा प्रयत्न. आता डीप मधून प्रोटेक्शन देतील हर्ष आणि हर्षनं चुकी केली नाही. वेळ उशीर झाला परंतु विकेट मिळाली. आता 4 षटकांचा खेळ संपतोय. 65 धावा धावफलकावरती आहेत. वैभवचा एक महत्वाचा खेळ त्यांनी इथे साकारला आणि आता तंबूच्या आश्रयाला परतत असताना बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. फलंदाज वैभव बाद गॉन. तुझा पैंजण वाजतोय पायात हस्ती गोड गालात रंगून गेलो प्रेमात नाचायला लागलो जोमात नाचता नाचता हसता हसता टाकून पावसा डाव नाचता नाचता हसता हसता टाकून पावसा डाव तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबात तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबात. गोलंदाजी ट्रॅक वरती चिनू चिराग यांना आपण पाहतायत. घरची स्पर्धा, घरचं मैदान आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत धावसंख्या 65 आणि 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त मॅनेजमेंट या स्पर्धेचं भव्य असं आयोजन नियोजन. गोलंदाज तयार. चिराग चिनू या नावानं प्रेम मिळालं याही खेळाडूला. यंग टॅलेंट, युवा उभरता सितारा. पहिलाच बॉल एका बाजूला आपण पाहतात पराग. फुलर लेनचा बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे जर आपण पाहिलं तर सॅक्रिफाईस करतायत फलंदाज इथे पराग. बाद होताना गॉन. नचीनं मारली मिठी मला त्या नचीनं मारली मिठी त्या नचीनं मारली मिठी मला त्या नचीनं मारली मिठी. पहिल्याच बॉलवरती विकेट. आर्यन एका बाजूला आता दाखल झालेत आणि त्यांच्या साथीनं मनोज यांना आपण पाहताय. प्रज्योत दाखल झालेत. आर्यन आणि प्रज्योत. 65 धावा. खूप छान खेळ रंगला गेला तो म्हणजेच आपण पाहतात अमरदीप जलसार बी या संघाचा. चिनूनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली. रनआउटची का होईना परंतु विकेट आली. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षक आहेत सुरेंद्र. नाही चुकी करणार आणि इथे मात्र विकेट मिळते. 5 षटकांमध्ये 65, 50, 60 जर ह्या धावा राहिल्या तर सामना हा दोन्ही बाजूनं चांगला पाहायला मिळतो. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग झाली सुमित कारभारी यांची. पराभव जरूर झाला परंतु पराभवाची देखील चर्चा करण्याचं कारण राहिलं ते म्हणजे सुमित कारभारी. जबरदस्त खेळ. पराभव हा फार विशेष निश्चित स्वरूपात त्रास देणारा असतो परंतु पराभव झाल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाने देखील सुमित कारभारी यांच्या खेळीला सलाम केला आणि असं तुमचं काम असावं. हरलो तरी चालेल परंतु निश्चित स्वरूपात तुमची जी छबी आहे, तुमची जो दबदबा आहे तो मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखवला आणि सुमित कारभारीनं ते खेळ दाखवलं होतं. चांगला झेल टिपलाय. फलंदाज इथे बाद होत आहेत. आर्यन आता नुकताच आलेले फलंदाज श्रीधर यांना आपण पाहतोय जे आता श्रीधर यांना आपण पाहतात. 65 धावा धावफलकावरती असताना 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चिनू यांनी या मॅचला आता थोडंसं कंट्रोल मध्ये आणलं कारण विकेट खूप महत्वाचे होते. जिथे प्रणय प्रथमेश आणि सुरेंद्र यांच्यावरती जे आक्रमण झाले ते चिनूने थांबवले परंतु या वेळेला चिनूनं स्लॉट मध्ये बॉल टाकला आणि त्या बॉलला श्रीधरनं पार्किंग प्लॉट मध्ये पार्क केलं. चेंडू स्टँड अँड डिस्पॅच 6. कमाल झाली दफनते आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली दफनते आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू सो मच. 71 धावा. वेग वाढता चाललाय. श्रीधर आलेत. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकतायत. या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्लास स्ट्रोक.
जबरदस्त बॅटिंग, वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे यांची आठवण झाली या फटक्यानं. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या आपण पाहतोय आता 75 वरती जाऊन पोहोचतंय. दुसऱ्या डावामध्ये ज्या वेळेला श्रीकृष्ण चापेवाडी संघ दाखल होईल त्यावेळेला त्यांच्या पुढे 75 धावा प्लस झाल्यात. हाही एक वेगळा प्रेशर असेल. बॅटिंग तुम्ही जरूर चांगली कराल, परंतु जे टार्गेट तुमच्या समोर जे आता सेट केलंय अमरदीप जलसार बी या संघानं, याचं मात्र कौतुक करावं लागेल. श्रीधर ही चांगली फलंदाजी करतायत. पंच्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला मागच्या दिशेनं फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना चिनू यांना आपण पाहतात. अगदी आता शेवटचा बॉल बाकी असेल आणि या शेवटचा बॉलचा खेळ आस्वाद घेण्याकरिता फलंदाज त्वरित या मैदानाच्या आतमध्ये वॉर्मअप करत चला, जास्त वेळ न घेता, कारण यानंतर आपण दुसऱ्या डावाला देखील सुरुवात करणार. दुसऱ्या राऊंडचे देखील सामने इथून सुरुवात होतील. श्रीधर एक षटकार आणि एक चौकार खूप महत्वाचं राहिले. चिनू आले होते बघा, तदनंतर सफल झाले, परंतु चेंडू अगदी बॅटन पॅड मध्ये होता, मिस झाले आणि तदनंतर यष्टनचा वेध त्या चेंडूने घेतला. शेवटचा बॉल. अनिकेत नुकताच दाखल झालेले फलंदाज 75 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय डीबीएन लाईव्ह यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल डॉट आलाय. चिनू यांना मात्र चांगली गोलंदाजी केली. 10 धावा इथे खर्च झाल्या त्यांच्या षटकामध्ये, परंतु ऍज कम्पेअर ज्यांचे 3 गोलंदाज थोडेसे महागडे साबित राहिले होते त्यांच्या कंपॅरिझननं चिरागनं 2 विकेट घेऊन इथे 10च रन खर्च केल्यात. 75 धावा 75 या फलकावरती आहेत आणि 76 धावांचं हे टार्गेट. 76 धावा होतील नाही होतील, प्रणयचा खेळ भरपूर महत्वाचा असेल, अक्षय पाटील यांचा खेळ महत्वाचा असेल, तदनंतर प्रथमेश बंटी हेही खूप महत्वाचे राहतील या मॅच मध्ये. या धावा होतील, कशा होतील, नाही होतील हे सांगण्यासाठी आपण पाहतो दुसऱ्या डावाकडे येऊया. दुसऱ्या डावाचा जसा खेळ चालू होईल मायक्रोफोन वरती पालघर भूषण हाच आवाज सुप्रीमो पर्यंत पोहोचला आणि खऱ्या अर्थानं प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत या दुसऱ्या इनिंग मध्ये. चांगली बॅटिंग जर आपण समरी पाहिली तर 75 धावा फलकावरती आहेत. पराग खेळले ते म्हणजे 10 बॉल मध्ये 22 वरती. प्रफुल्ल स्वस्तात बाद झाले. 14 बॉल आणि 42 धावात जे वजनी खेळी राहिली, जिथे प्रामुख्यानं त्या इनिंगला वेगळी एक वळण प्राप्त झालं. आर्यन आले, तेही बाद झाले. तदनंतर प्रज्योत नाबाद खेळले. 3 बॉल 10चा खेळ जर आपण पाहिला तर श्रीधर यांनी देखील केला आणि अनिकेत हेही आपल्याला शेवटच्या बॉलवरती रनआउट होताना पाहायला मिळालेत. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल. दुसरा डाव देखील तेवढाच महत्वाचा असेल. जसं मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज अर्थात प्रमोद शेडगे सरांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू. फर्स्ट इनिंग हायलाइट्स आपण पाहत आहेत. ऑनलाईन मॅचचा जे आनंद घेतात प्रेक्षक राजे त्यांच्यासाठी डीबीएन लाईव्ह स्पेशल हायलाइट्स आपण पाहू शकाल. या अगोदर उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. अंडरम पासूनचा प्रवास त्यांचा राहिलाय आणि त्यानंतर ओरम मध्ये आपण पाहू शकाल या टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट मध्ये
व्हॉइस ऑफ धनसार हे आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. सामन्याला होईल सुरुवात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी प्रथमेश घरत आणि प्रणय पाटीलला आपण पाहतायत. दशरथ घरत आमच्या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेत असताना त्यांच्यासमोर चंद्रकांत पाटील, किरण घरत, कल्पित, उमेश घरत यांना आपण पाहतायत. संपूर्ण आयोजकांची ही मांदियाळी पाहायला मिळते. त्यामध्ये योगेश घरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन. दत्तात्रय पाटील साहेब या स्पर्धेचे आयोजक, त्यांचं सुद्धा आफ्टर लंच नंतर आपण त्यांचं करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. दत्तात्रय पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. दोन स्क्रीन आपण पाहतायत. एका साईडला नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आणि प्रणय, त्याला झूम करून आपण पाहू शकतायत. अगदी छान पद्धतीने नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला प्रथमेश घरत बंटी याला आपण पाहताय. 30 बॉल 76 रनची गरज. पहिलाच बॉल आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉलचं कोणताही कोऑर्डिनेशन होत नाहीये. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिलाच बॉल परागचा आपण पाहताय. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत या संघामध्ये. ऑन साइडला प्रथमेशच्या बॅट मधून सॉफ्ट डिसमिसल. कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी फिल्डर. अतिशय चांगला झेल प्रफुल्लच्या द्वारे पाहायला मिळाला. प्रफुल्ल एक चांगला फिल्डर म्हणून ज्याचा दर्जा चांगला पद्धतीने पाहायला मिळतोय. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. कतार, दुबई, मुंबई, पुणा, गोवा इथ्यानं गाजविला. रायगड, ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतोय स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. भावेश पवार गोरसई बी टीम पासूनचा खडतर प्रवास त्याचा राहिला. या गोलंदाजावर सुद्धा प्रथमतः जेव्हा तो आला त्यावेळेला आक्षेपार्ह गोलंदाजी म्हणून केली गेली, परंतु त्याने सुधारणा केली. त्यानंतर एक बेस्ट बॉलर बनला आणि त्याचा आता प्रेरणास्थान भरपूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षाचा ISPL चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहू शकलात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अक्षय पाटील यावेळेला आल्या पावली परत येत असताना पाहायला मिळत आहे. ते प्रेशर आहे 76 धावांचं, कारण इथे मोठे फटके मारायचे आहेत म्हणून प्रत्येक फलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जातात जरूर, परंतु इथून अक्षय पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. त्यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन सांगतं निराश, हतबल, हताश मनाने गॉन. वैभव भोईरने कोणतीही चुकी केली नाही. फलंदाज बाद, गॉन. हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा. जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकताय. सरळ 2 विकेट्स मिळाल्यात परागला. हा बॉल यावेळेला ऑन साइडला आल्या आल्या जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेंद्र घरतच्या बॅट मधून षटकार 6. जमली आज सारी पोर क्रिकेटच्या या ग्राउंड वर. क्रिकेटच्या या ग्राउंड वर. क्रिकेटच्या या ग्राउंड वर. मोठी चौकार आणि षटकार. खेळाडू हाय लई डेंजर. खेळाडू हाय लई डेंजर. खेळाडू हाय लई डेंजर. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. श्रीकृष्ण
चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 6. उलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलंय, खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला एक्झिक्यूट करत असताना तेवढीच चांगली फिल्डिंग प्रफुल्लची पाहायला मिळते, तेवढाच चांगला उमेदीने थ्रो केलाय. 2 रन काही रोखू शकणार नाहीयेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. 8 वर 2 धक्के, 76 धावांचा पाठलाग करताना विजयी संघाचे सर्व कर्णधार आपण यायचा आहे. विजयी संघाचे सर्व कर्णधार लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत. खोलवर चेंडू होता, फुलर लेनचा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. कमबॅक केले परागने. शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 8 रन 2 विकेट्स, 76 धावांचा पाठलाग करत असताना आता विजयासाठी 68 धावांचे लक्ष असेल. 4 ओव्हरमध्ये 24 बॉल्स आणि 68 धावा. चांगलं क्रिकेट आपण व्यासपीठावर या आपलं या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत. विठ्ठलवाडी ब टीम, द्वारकामाई चिखलपाडा टीम, शिवनेरी टीम, श्री गणेश डोंगरीपाडा आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी या आपण लॉट्स या ठिकाणी रेडी आहेत. ते आपण ड्रॉ टाकणार आहोत. तिसऱ्या फेरीत कोणता संघ धडक मारेल याकडे लक्ष असणार आहे. 4 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकांचे 3 मॅचेस जरी झाले तरी सुद्धा आपण वेल अँड गुड. तर या लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत. 24 बॉल 68 धावा. कंपॅरिझन करताना 18 रन प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या अमरदीप बी टीमच्या, आणि इथे 8 वर 2 धक्के बसलेत. म्हणजे जमेची बाजू ही अमरदीप बी जलसारच्या माध्यमातून त्यांचं पारडं जड होतं पहिल्या षटकामध्ये. हे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं हे वृक्ष आपण पाहू शकाल. खजूरचं वृक्ष यावेळेला आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय सुंदर पद्धतीने हे दृश्य ड्रॉ टाकले जात आहेत. त्या ठिकाणी प्रेम याच्या शुभ हस्ते ते ड्रॉ रिसीव्ह केले जात आहेत. 8 वर 2 दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. हा चेंडू आपण पाहिला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. इथून रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून बॉलरने. तर यस, या आपण चेक करूया. नितीजी कदम या ठिकाणी येत आहेत. श्री गणेश डोंगरीपाडा वर्सेस शिवनेरी, एक कडक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हा पहिला सामना असेल, याची दखल घ्या. विठ्ठलवाडी ब टीमला बाय मिळाले, म्हणजे द्वारकामाई चिखलपाडा वर्सेस विनर टीम, अशा पद्धतीने आपल्याला सामना पाहायला मिळेल. चला, शिवनेरी टीमचा कॅप्टन आणि श्री गणेश डोंगरीपाडा टीमचे कॅप्टन, चला या. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दिला गेलाय आणि इथे रिव्ह्यू जर आपण पाहिला तर लॉस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल नाहीये असं पंचांचं म्हणणं. नितेश कदम या ठिकाणी आपण पाहत आहेत. प्रफुल्लचा पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. विवेन जाधव यांचा इशारा येतो व्हाईट बॉल, आणि त्याच निर्णयावर ठाम राहावं लागलं कारण रिव्ह्यू लॉस्ट आता मात्र पाहायला मिळतोय. आता काही रिव्ह्यू मिळणार नाही फिल्डिंग करणाऱ्या संघाला, अर्थातच अमरदीप बी जलसार या टीमला. जागेवरून खेळला गेलाय प्रणय पाटीलचा ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपल्या बंधूला दर्शवत असताना अक्षय पाटील, बंधू घाबरू नको, मी आहे. जबरदस्त फटका यावेळेला पाहायला मिळाला. नो डाऊट प्रफुल्लचा चांगला बॉल होता. पहा, आपण पाहू शकता ज्या पद्धतीने थोडासा गुडलेन स्पॉट वरून थोडासा पुढे चेंडू पिच झाला आणि बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. षटकार. या षटकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा. बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. ज्या वेळेला इनसाइड आउटचा फटका तुम्ही खेळता, लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफ कडे चेंडू येतो, त्यावेळेला तुमच्या फोरआर्म मध्ये खूप ताकद असावी लागते. ऑन साइडला मिसटायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. प्रणय पाटील जिथपर्यंत असेल तिथपर्यंत धावांचा वेग वाढेल. या संघाची भिंत आहे. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. 17 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. चला, शिवनेरी टीमचा कॅप्टन आणि श्री गणेश डोंगरीपाडा टीमचा कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचंय. उत्कर्ष पाटील आमच्या समवेत जोडले जातील टॉस बॉक्सच्या दिशेने. ऑन साइडला स्लॉक केला जातोय. कडक शॉट पाहायला मिळेल.
क्लास. चषक लई पॉवरफुल सांभाळ शहरचा बेवाडी चषक लई पॉवरफुल बेवाडी चषक लई पॉवरफुल सांभाळ शहरचा बेवाडी चषक लई पॉवरफुल. आपला बाट चेंज घेत पाठीमागे चेंडू निघून जाईल याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. हिंदू श्री कुणाल दादा पाटील यांच्या कटआउट्सला सलामी देणारा हा चौकार 4. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 धावांचा वेग वाढत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑफसाईडला चीफ शॉट खेळला गेलाय परंतु इथे फसेल का प्रणय आणि यस डेफिनेटली व्हॉट अ कॅच. पहा सेलिब्रेशन काय केलं गेलंय. बॅट हातामध्ये फिरली होती बॅट स्विंग झाली होती हातामध्ये आणि त्याच कारण पाहायला मिळालं आणि उलटा अर्थी झेल काय टिपला गेलाय. फिल्डर होते त्या ठिकाणी. प्रज्योत मात्र पुढे सरसावले गेले होते. हा झेल आपण पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटेल. प्रणय पाटील काय चांगली आक्रमकता बॅटिंग केली होती. जास्त वेळेत मात्र थांबले नाही. 320 चा स्ट्राईक मेंटेन केला. 2 चौकार 1 षटकार 1 डॉट बॉल आणि 5 बॉल मध्ये 16 रन्स. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक इनिंग. परंतु एक मोठ्या इनिंगला ते परावर्तित करू शकले नाहीत आणि इथे मात्र एक बिग विकेट प्राइजलेस विकेट प्रज्योतचं यावेळेला कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आय कॉर्डिनेशन होतं आय कॉर्डिनेशन प्रज्योतचं आणि ज्या वेळेला झेल टिपला रवींद्र जडेजा स्टाईल मध्ये त्यांनी सेलिब्रेशन केलं. करायला हवं. जेव्हा एखादा चांगला फलंदाज एखाद्या संघाचा हुकमी एक्का असतो त्यावेळेला त्याच्यावर खूप काही अवलंबून असतो. 75% मॅच ही मात्र तो आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचा प्रणय पाटीलला बाद केलं आणि इथे प्रफुल्लचं कौतुक करावं लागेल. चिराग न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 ला 3 धक्के. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतात 51 रनची आवश्यकता असेल. बॉल आहे तुमच्याकडे 19 बॉल मध्ये 51 रन्स. ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करत बिटवीन द गॅप मध्ये क्लास चौकार येत असताना चिरागच्या बॅट मधून छोटा बॅक बडा धमाका. एबीडी स्टाईल मध्ये 4. आमची टॉप लेवलला चर्चा आहे. एसके बॉय झुकेगा नाही. एसके बॉय झुकेगा नाही. एसके बॉय झुकेगा नाही. आज ट्रेंडिंग यांचाच हो. 29 रन झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ अखेरीस आपण पाहत आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 47 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 18 बॉल मध्ये 47 रन्स. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. शिवनेरी वर्सेस श्री गणेश डोंगरीपाडा या 2 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. या योगीजी गरज साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करावा. चला आपण इथे टॉस करणार आहोत. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि योगेश घरत सर जोडले जातील. त्यांच्या शुभ हस्ते मात्र तो टॉस होईल. एका बाजूला डोंगरीपाडा आणि एका बाजूला आपण पाहताय शिवनेरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट अँड स्वीट मध्ये तो टॉस होईल. योगेशजी घरत सर जोडले जातील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि तिथे हा टॉस होणार आहे. एसके बॉईज आणि एका बाजूला आपण पाहतायत श्रीकृष्ण चाफेवाडी. टॉस मात्र इथं होतोय. एसके बॉईजचा कॉल आणि एसके बॉईज टॉस आपण जिंकलात शिवनेरी संघ. योगेश गिरत आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. आपला निर्णय. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना शुभेच्छा. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. शिवनेरी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जाऊया पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅचकडे जिथे प्रमोद शेडगे सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू.
व्हॉट शॉट क्लास यावेळेला दर्शवत असताना आपण पाहत आहेत, परंतु तेवढीच उमेदीने चांगली फिल्डिंग केली. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक रन आणि दुसरी रन सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. चिराग मात्र पोहोचतील का हा प्रश्नचिन्ह होता. चौथ्या धावेसाठी प्रयत्न आहे, परंतु 3च धावेवर सॅटिस्फाईड. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 33 रन्स. गुड डिलिव्हरी खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणार आपण पाहतायत. गुडघ्यावर बॅलन्स करत बैठकीत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सुरेंद्रचा होता. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपर वैभव भोईरच्या हातामध्ये. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. 33 वर 3. चेंज ऑफ पेस, फुल टॉस बॉल. नामी संधी होती, परंतु सुरेंद्रला असं वाटलं की फार वेगाने चेंडू येईल बॅटवर, परंतु स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. पराग मास्टर माइंड गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 34-34ला 3 धक्के बसले गेलेत आतापर्यंत. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल जवळजवळ 42 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 13 बॉल मध्ये 42. 7 षटकार फार मायने राखेल. यावेळेला ऑन साइडला चिरागचा काय बॉडमॅनचा वापर केला. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिसंट अँड माइंड ब्लोइंग शॉट बाय चिनू. 6. फेमस हाय अशी बातच न्यारी बाय यांचा असतो एकच रूल. अशी बातच न्यारी बाय यांचा असतो एकच रूल. सफाळ शहरचा बेवाडी चषक लई पॉवरफुल. सफाळ शहरचा बेवाडी चषक लई पॉवरफुल. 40 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग 12-36चं समीकरण. सामना होता कुठे आला कुठे. इथे या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर कदाचित सामन्याला कलाटणी मिळू शकेल, परंतु इथून जर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, कारण त्यांची विकेटची भूक काही मिटणार नाहीये आणि त्यांच्या डॉट बॉलची भूक काही मिटणार नाहीये गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून, कारण फलंदाजाला हवं असतं ते फक्त रन्स अँड रन्स आणि गोलंदाजाला हवं असतं ते विकेट्स अँड डॉट बॉल. आता मात्र इथे काय घडेल याकडे लक्ष असणार आहे. हे सुंदर दृश्य, वेगवेगळी झाडं मात्र आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून फितीत केली जात आहेत. ही डीबीएनची क्वालिटी आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे सुंदर झाड आपण पाहू शकताय, जेणेकरून एखाद्या प्रेक्षकाने ते स्क्रीनशॉट काढावा आणि आपल्या होम स्क्रीनवर किंवा स्क्रीन सेव्हरवर ठेवावं. अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. एवढं सुंदर हरित वृक्ष आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काहीतरी कला या डीबीएन कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणं म्हणजे साधना. एखाद्या कलेवर तुम्ही प्रेम करा, परंतु त्या कलेवर कधीही अहंकार करू नका, कारण मीपणा नको. क्रिकेटच्या खेळामध्ये नम्रपणा असावा, हे सातत्याने आपण जाणले. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 12 बॉल आणि विजयासाठी 36 रनची आवश्यकता. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी या टीमला. एका साईडला अमरदीप बट जलसा टीम थोडासा अडचणीत तर आहे, परंतु वैभव भोईर या सर्व अडचणींवर मात करून गेलेला खेळाडू आहे. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न वैभव भोईर येत आहेत आणि विकेट घेत आहेत, म्हणून मी उल्लेख केला होता. या सर्व अडचणींवर मात करून गेलेला खेळाडू आहे, कारण मोठ्या स्पर्धेचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी पाहायला मिळतो. राऊंड द विकेटने आला. स्लोवर 1 चेंडू होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला. खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. सुरेंद्र गरजच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट कॉटन बोल्टच्या स्वरूपात बाद. 8 बॉलमध्ये 10 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. राऊंड द विकेटचा बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला होता. खूप चांगला चेंडू होता. त्या पद्धतीने जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. कॉटन बोल्टची संधी होती आणि इथे मात्र त्या संधीचं सोनं करत असताना वैभव भोईरा गोलंदाज. 11 बॉल आणि 36 रन. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर हर्ष पाटील. हर्ष पाटील आपण पाहतायत कशा पद्धतीने आता बॅटिंग करेल याकडे लक्ष असणार आहे. उंच सकल बांध्याचा या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, परंतु आज हर्षला ही नामी संधी चालून आले.
यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅक ऑफ द हँडचा चांगला वापर करतोय वैभव भोईर. 5व्या स्टंप्सला येऊन हर्ष खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला गेला होता आणि अलीकडच्या काळामध्ये हे काही नवीन नाहीये की 5व्या 6व्या स्टंप्सला येऊन खेळणं हे आता प्रत्येक रेग्युलरली क्रिकेट झालंय. त्यामुळे हे पॅटर्न शॉट बनलेले आहेत आणि त्यामुळे हे ट्रेडमार्क शॉट सुद्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. जुचंद्रमध्ये पहिल्या वेळेला मी पाहिलं तर तेव्हा जितेश पाटील बंधू त्याच्या नावावर अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्याची किमया साध्य होती. 6 बॉल 6 षटकार त्यांनी नारंगीच्या मैदानात मारले होते. तेव्हा मी समालोचन करत असताना योगेश कोळीच्या अगेन्स्ट अप्रतिम चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत 3 बॉल सातत्याने हर्षने यावेळेला आपण पाहतायत. खराब हर्ष यावेळेला शॉट सिलेक्शन करत असताना मात्र टॅलेंटेड खेळाडू ज्या पद्धतीने खेळतात तसं हर्ष करतो या मधल्या फळीतील फलंदाज. हर्षला खूप सुधारणा करावी लागेल. डिफेन्सला वाचावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु परफेक्ट यावेळेला चेंडू रीड करत नाहीये आणि त्याचंच यावेळेला मात्र आपण पाहू शकता परिपूर्णतः सामना आता थोडासा हळूहळू जरूर प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने चाललाय परंतु इथून अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग असू शकतो. 41 रन 35 ची आवश्यकता आहे. वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डिंग मात्र मिस त्या ठिकाणी जरूर मिस फील्डचा फायदा मिळालाय. सिंगल मिळेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न 2 धावा येतील का आणि हर्षने एक्झॅक्टली यावेळेला स्वतःला सॅक्रिफाईस केलं. फलंदाज बाद होताना 4थ्या षटकाला जेव्हा प्रारंभ झाला त्यावेळेला सुरेंद्रला फक्त सिंगल काढून या वेळेला चिरागला आणायचं होतं स्ट्राईक एंडला परंतु ते काही जमलं नाही आणि त्याचा नतीजा आतापर्यंत यावेळेला स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतो. कधी कधी तुमचं क्रिकेट खेळत असताना तुमचं मास्टर माइंड तुमचं चाललं पाहिजे. ती विचारसरणी तुम्हाला असायला हवी परंतु तसं काही सुरेंद्रने केलं नाही आणि कदाचित त्याचा फटका थोडाफार कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो यात ती मात्र शंका नाहीये. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 42. शॉट पूल केला जातोय. डिप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. आराम केसा चेंडूला फील्ड करतोय. फेकी करेल. चांगली बॉलिंग वैभव भोईर जेव्हा पहिल्याच बॉलवर आला तेव्हाच मी सांगितलं की या खेळाडूला जरूर संकटाच्या काळामध्ये त्यांनी मात करून गेलेला आहे. वैभव संघाची धावसंख्या 43 म्हणजे 33 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 33 रन. 6 बॉल 33 रन हे सामन्याचं समीकरण. यानंतर होणारा सामना शिवनेरी टीम 2 हात करेल. श्री गणेश डोंगरीपाडा या टीमला आजूबाजूचे गावं मैत्रीपूर्ण संबंध आणि एक वेगळीच मजा मात्र पुढील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जो जीता वही सिकंदर. क्रिकेटचा खेळच असा आहे. याच खेळाने आपल्याला भरपूर काही दिलंय आणि या खेळाच्या प्रती आम्ही टेनिस बॉल क्रिकेटचं ऋणी का आहोत कारण एक व्यवसाय मिळाला या खेळाच्यामुळे. क्रिकेट आज सातत्याने रेग्युलर क्रिकेट खेळलं जातं. प्रथमतः खेळाडूंना व्यवसाय प्लॅटफॉर्म मिळाला. आज ते खेळाडू मालामाल होताना पाहायला मिळतात. प्रत्येक जण सांगतो मालामाल झालेत खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये परंतु ते का मालामाल झाले कारण त्यांचे कष्ट आज त्यांच्या पणाला त्यांनी लावले. त्यामुळे ते आज खेळाडू ISPL मध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं फळ त्यांना मिळालंय. क्रिकेट खेळत असताना तुमचं डिसिप्लिन हे सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका असते. पंचांबरोबर हुज्जत घालणं सोडून दिल्यानंतर पंचांच्या मनात सुद्धा तुम्ही एक घर करता. हे प्रत्येक संघाने मात्र या बारीक सारीक गोष्टी अद्यावत केल्या पाहिजेत. जेव्हा युवराज सिंग खेळायचे त्यावेळेला ते आउट व्हायचे तेव्हा ते बॅट थोडीशी फेकून द्यायचे. त्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पाजी यांनी सांगितलं युवराज यांना जे आज तू जेवतोयस ना ते मात्र क्रिकेटच्या या बॅटमुळे मात्र तुला चांगलं अन्न मिळतंय. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. चांगला फटका आणि सरळ चेंडू निघून जाईल. हुकच्या फटक्यात 4 चौकार आणि तेव्हापासून युवराज सिंगने मात्र पाठीमागे वळून पाहिलं नाही. तेंडुलकर सरांचा मात्र तो संदेश त्याने ऐकला आणि आज आपण पाहिला 2011चा परिपूर्ण विश्वचषक त्यांच्या नावावर गेला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. या वेळेला मात्र आपण पाहता गोलंदाज अपील करत होते
मात्र इथून आपण पाहतायत एवढी मोठी एज होते, कधी कधी होतं एक्साइटमेंट होतं कधी कधी, मात्र जेव्हा विकेट तुम्हाला मिळते 7 बॉलमध्ये 19 चिरागच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. चिराग अपकमिंग यंग टॅलेंट आहे, या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले, अजून त्याला भरपूर काही क्रिकेट पाहायचंय, खेळायचंय, अनुभवायचंय. लंबे रेस का खिलाडी आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही मिस्टर चिनू. ला 6 नाजूक स्थिती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस, महेश एका साईडला आपण पाहत आहेत. ऑफ साईडला फटका तर छान खेळला गेलाय, फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला दूर आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 49. फक्त आता औपचारिकता बाकी राहिले या सामन्याची. अतिशय सुंदर हे मैदान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. इथूनच आपण एक प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने सरळ चेंडू निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 ला थांबली गेले परिपूर्णतः. हळूहळू विजयाचा सुगंध हा दरवळत असताना, विजयाचे दरवाजे उघडे हळूहळू होत असताना पाहायला मिळत आहेत. इथून चांगला फटका महेश गरत यांचा जरूर आहे. फिल्डर येत आहेत परंतु तिथे झेल काही होणार नाहीये. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर दीपक किनी आपण यायचंय. मलिंगा आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पेंडिंग राहिला होता, तो आपण लगेच आपण सन्मानित करणार आहोत. तर या आपण आदरणीय सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी खुशी 11 अर्थातच अल्पेशदादा भोईर आणि क्रियांश 11 अंकुशजी भोईर या 2 व्यक्तिमत्वांकडून ही स्पॉन्सर केलेली पिंक कलरची जर्सी या आपण दत्तात्रय पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते इथेच आपण पाहत आहेत विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. तो संघ अमरदीप बी जलसा टीमने कॉंग्रॅच्युलेशन. अतिशय दीपक किनी उर्फ मलिंगा या नावाने जास्तीत जास्त मध्यंतर 1 ते 1.5 वर्ष त्यांनी क्रिकेट पासून थोडेसे लांब राहिले.